भासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमः दूसरे चरण संतांची दूसरे चरण संतांची दूसरे चरण संतांची कृपादाने कृपादाने शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती जात्या वाटा मौजदा भव्या सुभटा शरण शरण जी एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा वंशी विभूषित करा नवनिरदाभात पितांबरा तरुण बिंब फलादरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखादर रवींद्र नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत् अखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्याश्चरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दिजियो श्री वृंदावन को बास। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति विठाला विठाला हरि तुझे नाम गायीन अखंड यावीन पाखंड नेने काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची दे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता निवडलेला अभंग विश्वसंत विश्वकंठभूषण जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा गोड असा अभंग कीर्तन सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय नामचिंतन या साधनेविषयी एकनिष्ठता प्रतिपादन करतात। विठ्ठल नामचिंतन या साधनेची एकनिष्ठता आहे। ही साधने या साधनेविषयी खूप एकनिष्ठता या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मानतात। जगद्गुरु तुकोबारायांची अपेक्षा अशी आहे देवा तुझं नामचिंतन माझ्याकडून हो घडो। हे नामचिंतन चालू असताना अंतकरणामध्ये विश्वास प्रेम असणे हे अत्यंत गरजेचं आहे। म्हणून अंतरी विश्वास अखंड नामाचा
असे काया वाचा मने हेची देय. जगद्गुरु तुकोबराय सांगतात देवा नामचिंतन चालूच आहे. त्या नामचिंतनाच्या आणि नामचिंतनाविषयी अंतकरणामध्ये विश्वासही आहे, प्रेमही आहे. पण मला माहिती आहे देवा, जोपर्यंत साधू संत श्रीगुरूंचा संग आणि त्यांच्याद्वारे नामचिंतन साधना होत नाही तोपर्यंत त्या साधनेमध्ये मजा आनंद येत नाही. तुका म्हणे आता देई संत संग. कशासाठी? तुझे नामी रंग भरो मना, अंतरी विश्वास अखंड नामाचा. काया म्हणे वाचा हेची देई. सरळ सरळ अर्थ मी तुमच्या पुढे ठेवला. 3 चरणाचा अभंग आहे. वेळ अगदी 8 ते 10 आहे. 10च्या पुढे आपल्याला जायचं नाही. 10च्या पुढे मला जाता येत नाही, एवढं मला येत नाही. ऐका, जेवढं मी चिंतन करून आलेलो आहे तुमच्यासमोर काय मांडायचं आहे ते चिंतन माझं झालं की माझं कीर्तन संपलं. मग ते 10च्या अगोदर जरी संपलं जरी महाराज तरी संपलं म्हणावं. चला, या अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, गेली अनेक वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, मला असं वाटतं 35व्या वर्षात, 35 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह थोर मोठ्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि सहवासाने चालू असलेला हा सप्ताह आहे. हा जो नाम सप्ताह चालू आहे, परमपूज्य वेदांताचार्य गुरुवर विश्वंभर बाबा शास्त्री यांच्या 3य पुण्यतिथीनिमित्त चालू असलेला हा सप्ताह. आणि त्याच प्रकारे वेदांताचार्य ब्रह्मलीन निगमानंद बाबा यांच्या मंदिराचं कलशरोहण असे 2 निमित्त या कार्यक्रमाला आहे. आणि म्हणून याच्यासाठी सगळे तुम्ही भाविक मंडळी, पंचक्रोशीतून आलेली सर्व भाविक मंडळी, म्हणजे नारायणवाडी असेल, जोडवाडी असेल, शास्त्रीनगर तसेच भगवाननगर, ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे, स्वामी जनार्दन महाराज शास्त्री श्री क्षेत्र मच्छिंद्रगड यांच्या मार्गदर्शनाने व तसेच ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा सप्ताह चालू आहे, आमचे परम मित्र आदरणीय, म्हणजे आमचं एवढं, आम्ही एवढे ज्ञानी नाही, एवढं आमचं वय नाही त्यांना आमचे परम मित्र म्हणायला, पण आम्ही सोबत ऋषिकेश या क्षेत्री होतो. पण आदरणीय बाबांच्या, आमचे उद्धवजी बाबा आहेत, यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला हा गोड सप्ताह, आणि बाबांच्यामुळेच तसं मी शास्त्री बाबांचं एकदा दर्शन घेऊन गेलो आहे आणि मला असं वाटतं त्याचाच प्रसाद हा असेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी सगळ्या सगळे महाराज मंडळी इथे महंत सगळे उपस्थित आहे. वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांना मी साष्टांग दंडवत करतो. आणि हे 2 मृदंगाचार्य आहेत पहा, आदरणीय आमचे प्रियमित्र विष्णू महाराज आहेत, आदरणीय प्रियमित्र आमचे सचिन महाराज आहेत, आमचे प्रियमित्र गणेश महाराज, आमचे नचिकेत महाराज जरी आहेत, भाऊसाहेब महाराज आदी करून विनेकरी बाबा आहे, आणि गोड अशी साऊंड सिस्टम आहे, उगली बंधू हाजीपूर, सगळ्यांच्या जरी नतमस्तक होतो. अधिक वेळ न घेता सेवेकडे वळतो. विठाला अभंग 3 चरणाचा आहे. अगदी कठीण मी सांगणार नाही. मला कठीण येत नाही. जेवढं मला सोपं येतं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका, या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबराय नामचिंतन या साधनेविषयी किती एकनिष्ठ आहे हे दिसतंय, आणि ते प्रतिपादन करतात. मी परमात्म्याच्या नामचिंतनाविषयी किती एकनिष्ठ आहे. जगद्गुरु तुकोबराय, अनेक अभंग आहेत, त्याद्वारे जगद्गुरु तुकोबरायांनी एकनिष्ठतेचं प्रमाण दिलेले आहे. पण मी आणखी एक वेगळं सांगेल. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या द्वारे नामचिंतन या साधनेविषयी एकनिष्ठता प्रतिपादन करतात. मला हे विचारायचं आहे, जगद्गुरु श्री तुकोबराय एकमेव असे संत आहेत का गणेश महाराज की त्यांनी नामचिंतन या साधनेचं महत्व प्रतिपादन केलं? म्हणजे नामचिंतन साधनेचं महत्व, नामचिंतन साधनेची विशेषता फक्त तुकोबरायांनीच केली असं आहे का?
नाही महाराज, वारकरी संप्रदायामध्ये भगवान ज्ञानोबरायापासून अलीकडे बहिणाबाई पर्यंत सकल संतांनी नामचिंतन या साधनेचं मोठं कौतुक केलं आहे. नामचिंतन या साधनेचं महत्व तुकोबरायच करतात असं नाही. वारकरी संप्रदायामध्ये सकल संत यांनी नामचिंतन साधनेचं कौतुक केले. का कौतुक केले याचं आपण पुढे पाहू. कौतुक केलंय. मी एकदम प्रमाण तुमच्या समोर ठेवेल, ऐका. नामचिंतन साधनेचं महत्व तुकोबराय करतात नाही, ते तर करतात, पण वारकरी नाथ महाराजांना विचार. नाथ महाराज सुद्धा हेच सांगेल. साधन काय कोणत्याही माणसाला विचारा, तुम्हाला मरायचंय का? नाही म्हणतात. काय मरण नकोय म्हणतात. नाथ महाराज सांगतात मरण येणार नाही, तुम्हाला मरण नकोय ना, येणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. काय? मरण येऊ नये याच्यावर एक उपाय आहे. काय? त्यासाठी जन्मच नकोय म्हटले. काय म्हटले? मरण जर पाहिजे नसेल तर त्यावर उपाय आहे. काय उपाय आहे? त्याच्यासाठी जन्मच नको आहे. मग मरण येऊ नये यासाठी जन्मच नको आहे, तर हे करणारी एकमेव साधना आहे. नाथ महाराज सांगतात जेने नये जन्म, म्हणजे मरण नाही, म्हणजे यमाची यातना. जने नये जन्म यमाची यातना, आयशिया साधना करा काही. आणि अशी जर कोणती साधना असेल तर नाथ महाराज सांगतात हरिमुखी ऐका, म्हणजे नामचिंतन ही साधना आहे. म्हणजे नामचिंतन साधनेचं महत्व तुकोबराय सांगतात असं नाही, नाथ महाराजही तेच सांगतात. नामदेवांना विचारा, काकड्यामध्ये प्रसिद्ध भंग आहे, उठा जागे भारी आता. अनेक अभंग आहेत, पण मी पाठातले सांगतोय. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. स्मरण करा पंढरीनाथा म्हणजे काय हो, याचा अर्थ काय आहे? नामचिंतन करा हाच अर्थ आहे. म्हणजे नामदेव सुद्धा मित्र आणखी याच्या पुढे सांगेल. आणि मजा ही आहे महाराज, आनंद याच्या पुढे पहा. अरे ज्या सकळ संतांनी नामचिंतन साधनेच्या द्वारे परमात्म्याला प्राप्त केलं, त्या संतांनी जर या साधनेचं कौतुक केलं तर विशेष नाही. पण जे ज्ञानोबराय योग मार्गाच्या द्वारे निर्विकल्प समाधीपर्यंत जातात, ते माऊली ज्ञानोबराय जर म्हणत असतील हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तर लक्षात घ्या या साधनेमध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे. या साधनेचं कौतुक सकळ संतांनी. निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे जाऊन बोलतात. निवृत्तीनाथ महाराज याच्या पुढे जाऊन बोलतात. ते म्हणतात नामचिंतन साधना महत्वाची नाही, नामचिंतन साधना विशेष नाही. अरे या जगात भाग्यवान तोच आहे ज्याच्या मुखामध्ये नाम आहे. निवृत्तीनाथ महाराज सांगतात नामचिंतन साधना महत्वाची नाही, एवढी महत्वाची आहे, या जगात भाग्यवान तो आहे ज्याच्या मुखामध्ये मुखी नाम सदा, तोची पै भाग्याचा तयासी यमाचा धाक नाही म्हणतायत. निवृत्तीनाथ महाराज सांगतात या जगात भाग्यवान तो आहे ज्याच्या मुखामध्ये नाम आहे. काय अलीकडे जगामध्ये आपल्या व्याख्या आहेत, म्हणजे आपल्या आपल्या ज्ञानानुसार ते केल्यात. आपण भाग्यवान कुणालाही म्हणतो बाबा ना, कुणालाही. काय दोन प्रामुख्याने शब्द वापरले जातात, एक आहे भाग्यवान आणि दुसरा आहे धनवान. वापरतो ना आपण. पण हे मूर्खपणामुळे आपण कोणालाही भाग्यवान म्हणतो आणि कोणालाही धनवान म्हणतो. पण सांगू का, भाग्यवान कुणाला म्हणायचं याचं उत्तर निवृत्तीनाथ महाराज देतात, आणि धनवान कुणाला म्हणायचं याचं उत्तर भागवतकार देतात. भाग्यवान कुणाला म्हणायचं याचं उत्तर निवृत्तीनाथ महाराज देतात ज्याच्या मुखामध्ये नाम आहे,
तो भाग्यवान आहे. धनवान कोण आहे? भागवतकार खूप गोड वर्णन करतात. सकल भुवन मध्ये निर्धनास्तेपि धन्या निवसतिर्देहेशम श्री हरिभक्तिरेकाः. भागवतकार गोड वर्णन करतात. भागवतकार सांगतात, ऐका, निवृत्तीनाथ महाराज सांगतात, या जगामध्ये भाग्यवान तो आहे ज्याच्या मुखामध्ये नाम आहे. भागवतकार सांगतात, धनवान तो आहे ज्याच्या हृदयामध्ये भक्ती आहे. नामचिंतन साधनेचं महत्व तुकोबराज करतात असं नाही. वारकरी संप्रदायामधील सकळ संतांनी या साधनेचं मोठं कौतुक केलंय. ऐका, संत करतात ते नवल नाही. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. भागवतकार खूप गोड वर्णन करतात. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनाः तत्फलम लभते सम्यक् कलौ केशव कीर्तनात्. जी साधना योग तप हे मिळत नाही, ती साधना कलौ केशव कीर्तनात, ते फळ कलियुगामध्ये परमात्म्याच्या नामचिंतनाने मिळते. विठाला चहुवेदी जान, 6 शास्त्र कारण, 18 पुराण, हरिसी गाती. नामचिंतन साधनेचं कौतुक सगळ्यांनी केलं आहे. बरं, नामचिंतन साधनेचं कौतुक का केलं? सगळेच नामचिंतन साधनेचं कौतुक का करतात? आणि अलीकडे तर काय आहे, साधना सगळ्या साधनाच आहे. साधना कशा आहेत? सगळे साधनाच आहे. म्हणजे परमात्म्याकडे येणार आहे. कर्म असेल, ज्ञान असेल, योग असेल, नाम असेल, ही सगळीच साधनं परमात्म्याकडे नेणारी आहे. पण मला असं वाटतं, नामचिंतन ही साधना जर सोडली तर बाकी साधनेविषयी आपल्या अंतःकरणामध्ये भीतीचं वातावरण आहे. आणि ते दुसरं तिसरं कोणी नाही, ते कीर्तनकारांनी जवळजवळ केलंय. म्हणजे नामचिंतन साधना सोपी आहे आणि बाकी साधना अवघड आहे असं बोलून बोलून त्या साधनाविषयी अंतःकरणामध्ये भीती. ते पैठण जवळ संजय महाराज 5 पर्यंत कीर्तन होतं. त्यांनी खूप गोड सांगितलं. ते म्हणले, साधना सगळ्या सोप्याच आहेत. साधना कशा आहेत? सगळे सोपेच आहेत, पण ते समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं, कर्म नावाची जी साधना आहे ना, त्या कर्म नावाच्या साधनेच्या द्वारे तुम्ही भांडणं जरी केली तरी सुद्धा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देणारी जी साधना आहे. अर्जुनाने काय केलं असं त्यांनी सांगितलं. अर्जुन माहिती ना? अर्जुन माहिती ना? अर्जुन, तुम्ही आहेत ना सगळे? अर्जुनाची कथा कशात येते? रामायणात ना? कशात येते? महाभारतात येते अर्जुनाची कथा. चला, त्यांनी सांगितलं, अर्जुनाने काय केलं? भांडणच केलीत ना. युद्ध म्हणजे काय? अरे, अर्जुनाने भांडणच केली, भांडण करून स्वर्ग प्राप्त केला. अरे म्हणले, कर्म नावाची साधना तुम्हाला तिथपर्यंत नेते, पण ती रीत समजून घ्यायला पाहिजे. नामचिंतन साधना सोपी आहे. ऐका, नामचिंतन साधनेचं कौतुक सकळ संतांनी केलं. का केलं? अनेक प्रमाण आहेत. म्हणजे नामचिंतन ही साधना महत्वाची आहे, जी सगळ्यांना वाटली, ती तुकोबरायांना वाटली. असं का? असं या साधनेमध्ये काय आहे महाराज? असं या साधनेमध्ये काय आहे नाही, सचिन महाराज, या साधनेमध्ये सगळंच आहे. एकमेव अशी साधना आहे नामचिंतन साधना, पुरे कोड सकळही. नामचिंतन साधना महत्वाची का तुकोबरायांना वाटली? तर प्रमाण असं आहे, नामगोड नामगोड पुरे कोड सकळही. नामचिंतन ही एकमेव अशी साधना आहे की जगात असं कोणतंच कोड नाही की या साधनेने सुटत नाही. लई गोड आहे नामचिंतन साधना. कशी आहे? गोड आहे. किती गोड? किती गोड? अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड, अमृताहुनी
तुझे देवा नाम तुझे देवा बाहुले अमला हुने नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमला हुने वन माझे केशव कापाने गे सांग पंढरी राया काय करूया काय करूया सांग पंढरी राया सांग पंढरी राया काय करूया काय करूया किती गोड आहे नामचिंतन साधना, किती गोड आहे. म्हणजे अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नामचिंतन साधना महत्वाची तुकोबरांना का वाटली? ती अमृतापेक्षा गोड आहे. प्रश्न केला का हो तुकोबर आहे तुम्ही असे कसे बोलायला लागले? तुम्ही बोलतात हे मृत्यूलोकात बोलतायत आणि गोष्टी कुठल्या करतायत? अमृताच्या. अरे अमृताची तुलना करण्यासाठी अमृताची चव घेणारा पाहिजे. आदरणीय गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत खूप बोलतात आणि त्यांच्या तोंडात ते शोभतं. ते म्हणले अमृताच्या तुलना त्याने करावी ज्याने अमृताची चव घेतली आहे. आता अमृत तुल्य खूप रस्त्यावर लिहिलं असतं पहा. इथे नाही कोणाची आहे का ना? हा तर ते सांग रदबाबा बोलतात बरं का. रदबाबा बोलतात अमृत तुल्य लिहिले आहे. पण ते बोलतात माझं वाक्य नाही, ते म्हणतात भडव्या राऊत बाबा अमृताची चव तू घेतली का? अमृततुल्य त्याने लिहावं ज्याने अमृताची चव घेतली आहे. तू को बरं तुम्ही सुद्धा तेच करतायत. अरे अमृतापेक्षा गोड नामचिंतन म्हणतायत तुम्ही. ही चर्चा मृत्यू लोकात करतायत. अमृत कुठे असतं? हा गेवरेला अमृत स्वर्गात असतं हो. हा अमृत कुठे असतंय? आणि तुम्ही चर्चा कुठे करतायत? मृत्यू लोकांमध्ये करतायत की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तू को बरं सांगितलं भल्या माणसा. त्याची तुलना करण्यासाठी तुमचं म्हणणंही बरोबर आहे, तुमचा प्रश्नही बरोबर आहे. पण सांगू का तुम्हाला जरी आम्ही राहणारी इथली दिसलो असलो तरी आमचं मूळगाव हे वैकुंठ आहे. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी. आलो याचिका. आमचं मूळगाव कोणतं आहे? आमचं मूळगाव ते आहे. आणि आमचं मूळगाव ते असल्यामुळे आम्ही त्या अमृताची चव घेतली आहे. आमचं मूळगाव ते असल्यामुळे आम्ही त्या अमृताची चव घेतली आहे. आणि मृत्यू लोकात आल्यानंतर नामचिंतन साधन हे अमृत आम्ही पितोच आहोत. म्हणून हे फक्त आम्हीच छातीडोकपणे सांगू शकतो. अमृत दयास फिके आम्ही संतांनी सांगावं कारण आम्ही ते घेतलं. सुधामृत आहे. अरे कथामृता पुढे सुधामृत काय गोष्टी करता तुम्ही? भागवतामध्ये खूप गोड वर्णन केले पहा. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचह क्व मनिर्महान. ज्यावेळेस ते शुकदेव भगवान परीक्षित महाराजांना कथा सांगायला लागतात
आणि मग सगळे देवता ते अमृताचा कलश घेऊन येतात. महाराज, आम्हाला जेव्हाही कळालं की महाराजांपुढे मृत्यूचं भय उपस्थित झालं, राहवलं नाही. हा अमृताचा कलश घ्या, त्यांना द्या, परीक्षित महाराज मृत्यू भयापासून मुक्त होतील. आणि याच्या बदल्यात तुम्ही जी हरिकथा त्यांना सांगतायत ना, ती कथा आम्हाला सांगा. शुकदेव भगवंतांनी फटकारलं, ए मेरे भगवत रूपम, ऐक, अभक्तांश विज्ञाय न ददोस कथामृतम. अभक्त आहात तुम्ही म्हणून फटकार लावली आणि हुसकावून लावलं, पण हरिकथा दिली नाही. बाई का सामान्य आहे का? अरे देवतांना दुर्लभ असणारी ही हरिकथा आहे. को सुद्धा एखाद्या जण तुमच्याकडे आला काचेचा तुकडा घेऊन, शुकदेव भगवान सांगतात तुमचं स्वर्गातील अमृत म्हणजे काचेचा तुकडा आहे आणि आमचं हरिकथा अमृत म्हणजे बहुमूल्य मणी आहे. आता व्यवहार शून्य माणसाचं लक्षण नाही, काचेच्या बदल्यात मणी घेणे. जर तुमच्याकडे जर कोणी आलं, हा, जरी महाराजांनी तुम्हाला सांगितलं हे काचेचा तुकडा घ्या आणि बहुमूल्य मणी, आता काचेचा तुकडा नाही, बहुमूल्य मणी कोणाकडे नाहीये, पण धरा आम्हाला याच्या बदल्यात बहुमूल्य मणी द्या, द्याल का आपण? द्याल तर आपण व्यवहार शून्य आहोत. तसं शुकदेव भगवंतांनी फटकार लावली, अरे काचेच्या तुकड्याचं आणि बहुमूल्य मनीची कुठे बरोबरी होती का? तसं तुमचं अमृत म्हणजे सुद्धा अमृत म्हणजे काचेचा तुकडा आहे आणि आमचं हरिकथा अमृत म्हणजे बहुमूल्य मणी आहे. जगद्गुरु तुकोबर आहे. हा, जगद्गुरु तुकोबर आहे. जर या साधनेविषयी एकनिष्ठता प्रतिपादन करत असेल तर लक्षात घ्या, या साधनेमध्ये काहीतरी विशेष आहे. विठाला ही साधना का करायची तर महाराज सांगतात ही साधना घोड आहे. ही साधना का करायची तर महाराज सांगतात ही साधना सुख देणारी आहे, समाधान देणारी आहे. मी सांगू, समाधीचे सुख सांडा व वाळवणी ऐसया कीर्तनी, अरे ब्रह्मला देणारी आहे, सामान्य नाही महाराज ही साधना. जरी तुका म्हणे सोपे आहे नाही, काय आहे तुकोबराजे सांगतात ना, तुका म्हणे सोपे, आपण सोपे म्हणतो पण लक्ष देत नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, सर्वहुनी म्हणजे लगेच सोपी असं नाही, बाकी साधनापेक्षा सोपी आहे. आणि जर सोपीच असती तर तुकोबरांचेच काही प्रमाण आहे गणेश महाराज. म्हणजे नामचिंतन साधना तुका म्हणे सोपी एवढी जर सोपी असती तर हे बाकीच्या अभंग लिहिण्याची काहीच गरज नव्हती तुकोबरांना, पण एवढी सोपी नाही जेवढी आपण समजतोय. आहे का? निवडे तो बळी विरळा शूर, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. अरे नामचिंतन साधना एवढी सोपी असती तर भक्ती तो कठीण असं म्हटलेच नव्हते. म्हणजे खूप गोड एक चरण आहे पहा. मोठी अवघड वाट कोणा सांगावा भाट, कोणा सांगावा भाट, कोणा सांगावा भाट. येणे मार्गे गेले त्यासी संतान केले, मोठी अवघड वाट कोणा सांगावा कोणा सांगावा कोणा सांगावा पुढे लांबायचं नाहीये. ऐका, एवढी सोपी नाही. चला, नामचिंतन साधना गोड आहे म्हणून करा. एक
ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस समाधीचे सुख सांडा ओवाळूने ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. महाराज एवढा ब्रह्मरस एवढा आनंद या साधनेमध्ये आहे. चांगल्या चांगल्यानी समाधी सोडून दिली, चांगल्या चांगल्यानी सोडले. मी शुकदेव भगवंताचं उदाहरण सांगेल. भगवान शुकदेव म्हणजे निजबोध समाधीमध्ये आहे. आईच्या गर्भात असताना किती वर्ष राहिले? ब्राह्मणाची पोर एका खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले ते नागवेचे पळून गेले रे. 12 वर्ष आईच्या गर्भात. बरेच दिवस झाले व्यास महाराजांनी पाणी घेतलं. कोण आहेस तू? गर्भावर शिंपडल्यानंतर कोण आहेस? का तुझ्या आईला त्रास देतोयस? बाहेर असं म्हटल्यानंतर मी ते शुकदेव भगवान सांगतोय. त्याचा काय अधिकार सामान्य नाही, सामान्य अधिकार ते शुकदेव भगवान नाही. कोण आहेस म्हटल्यानंतर ते आईच्या गर्भातून बोलतात. नाहम मनुष्यो नच देव यक्षो. खूप गोड आहे. न ब्रह्मचारी ना ग्रही ना वनस्तु भिक्षु न चाहम निजबोध रूपा. निजबोध निर्विकल्प समाधीमध्ये गेलेले शुकदेव भगवान. पण मला असं सांगायचंय ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. अरे निजबोध समाधीमध्ये होते पण कृष्ण परमात्म्याचं वर्णन करणारा एक श्लोक कानावर पडलाय. बर्हापीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रदवास कनक कपिशं जयंतीं च मालां रंधार वेणोरधर सुधया पुरयन् गोपवृंदे वृंदावन्यं सपद रमणं प्राविशत गीत की. एकच श्लोक आहे. अरे निजबोध समाधीमध्ये असलेले शुकदेव भगवान परमात्मा कसा आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. परमात्म्याचं वर्णन ऐकल्याबरोबर समाधी सोडून दिली. आणि जे श्लोक घोकत होती ना त्यांच्याकडे गेले. आणखी श्लोक बोला, आणखी बोला. त्या शिष्याने सांगितलं आमची 2च पाठ आहेत. किती पाठ आहेत आमच्या? 2च पाठ आहे. तुम्हाला आणखी जर ऐकायची असेल तर आमच्या श्रीगुरूंनी 18,000 श्लोकांची संहिता केली आहे. लक्षात घ्या. एका श्लोकात जर एवढी ताकद असेल तर परमात्म्याच्या वर्णन करणारे 18,000 श्लोक काय ताकद असेल महाराज. विठ्ठल विठ्ठल. आम्ही ऋषिकेशला होतो बरं का. ऋषिकेशला असलं मी माझ्या गोष्टी सांगत नाही पण मी सांगण्यासारखी आहे. आम्ही ऋषिकेशला विश्वमित्रामध्ये होतो आणि राहायला विश्वमित्रात होतो आणि पाठाला कैलास आश्रमामध्ये जायचो. आता मला ते नाव त्यांचं काही लक्षात नाही माझ्या. भागवत कथाकार आहेत ते, संन्याशी आहेत. काय जवळजवळ संन्याशी म्हणजे भगवी वस्त्र धारण केलेले भागवत कथाकार होत नाही जवळजवळ बरं का. कारण ते निखळ शुद्ध ब्रह्माला मानणारे ब्रह्मतत्वाला मानणारे असतात. त्यांना त्यामध्ये रुची आहे, वेगवेगळी रुची आहे प्रत्येकाला. बघा आम्ही तिथे जायचो, त्या कैलास आश्रमामध्ये जायचो आणि मग थोडी ओळख झाली. आता त्यांची कथा होती भागवत कथा. दिल्लीजवळ त्यांची कथा होती आणि त्या कथेला आम्ही गोरखजी आम्ही आणि किशोरजी गेलो आम्ही भागवत कथेसाठी. ब्रह्म मानणारे 61 वर्ष त्यांचं वय. मग आता 7-8 दिवस सोबत असल्यामुळे आमची चर्चा झाली. मग आम्ही सहज विचारलं का हो म्हणले तुम्ही कैलास आश्रमामध्ये सगळे शुद्ध ब्रह्म मानणारे हां तुम्ही या कृष्ण परमात्म्याच्या कथेमध्ये कसे कथा करायला लागले, कशामुळे इकडे आले? तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते संन्याशी त्यांनी उत्तर दिले ब्रह्म मानणारे. हे माझं उत्तर नाही सांगत, त्यांचं उत्तर सांगतोय. त्यांनी सांगितलं कृष्णाजी असे म्हटले आम्ही जरी शुद्ध ब्रह्म मानणार असलो तरी आनंद भागवत कथेतच येतो. विठ्ठल विठ्ठल. आयसया कीर्तनी ब्रह्मरस. नामचिंतन ही साधना का करावी? गोड आहे म्हणून. आयसया कीर्तनी ब्रह्मरस आहे म्हणून ती नामचिंतन साधना करावी. आणखी सांगू महाराज एका अभंगात आहे पुरे कोड सकाळी म्हटलं की सगळं आलं, मुक्ती आली, मोक्ष. वृषभदेवजी होते, वृषभदेवजी नामचिंतनाने मोक्ष सुद्धा मिळतो. एवढंच नाही अष्टसिद्ध्या सुद्धा अष्टसिद्ध्या प्राप्त होतात त्यांना. आदरणीय बाबांना माहिती, भागवत कथाकार आहेत, आदरणीय बाबांना माहिती आहे वृषभदेवजी जे आहेत त्यांना अष्टसिद्ध्या प्राप्त होत्यात. माणसं आता एक सिद्धी मिळावी यासाठी प्रयत्न करतात, नको ते प्रयत्न करतात, एक मिळावी. पण वृषभदेवजींना अष्टसिद्ध्या प्राप्त होत्या. एकाने विचारलं का हो लोक एका सिद्धीसाठी परेशान आहेत आणि तुम्हाला अष्टसिद्ध्या प्राप्त असताना तुम्ही बाजूला का करतात?
तर त्यांचं उत्तर आहे वृषभदेवजींचं, मला माहिती आहे म्हणले, सिद्धी आली की माणसाला प्रसिद्धी व्हावी अशी वाटते, आणि एकदा का प्रसिद्धी आली, मान बढ़ाई जब से आई तब से किस्मत फूटी, स्वामी स्वामी भजने लगे लगन राम से छूटी. विठाला नामचिंतन या साधनेने मोक्ष मिळतो. नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी मोक्ष मिळतो. हाती मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष एकाची नाही बहुतांची, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. नामचिंतन साधनेने मोक्ष मिळतो. नामचिंतन साधनेने मुक्ती सुद्धा मिळते. काय, काही साधक मंडळी तुकोबऱ्यांच्या पुढे गेलेत, ऐका बरं, तुकोबऱ्यांच्या समोर गेले, तुकोबऱ्यांना जी हरी घातला, तुकोबरांकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर तुकोबरांच्या चेहऱ्यावर तेज होतं. का हो तुकोबराय, तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज, एवढा आनंदी चेहरा तुमचा का, याचं उत्तर सांगा म्हटले. तुकोबराने सांगितलं, माझ्या चेहऱ्यावर जे तेज दिसत आहे ना, माझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो आहे ना, याचं कारण तुम्ही विचारतात ना कशामुळे झाला, त्याचं कारण आहे मी लग्न केलंय. ऐकायला बरं वाटत नाही ना, नाही केलं त्याने. का हो, 4-5 वर्षाचा आमचा अनुभव आहे, लग्नाचा अनुभव आमचा दुःखाचा आहे, आमची मजाक तर घेत नाही ना. अरे तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो लग्न केल्यामुळे. अशी कोणती मुलगी तुम्हाला मिळाली की जिच्यासोबत लग्न करून तुम्ही एवढे आनंदी आहात, तिचं नाव तरी सांगा म्हणले. आम्हाला अपेक्षा आहे ना. तुकोबर आहे, तिचं नाव सांगतात काय, तुका म्हणे मुक्ती परनिली महाराज. तुकोबर आता दिवस ज्यारी खेळीमिळी म्हणतात ना, हे खेळीमिळी दिवस आपल्याला सुद्धा मिळतील, पण लग्न तिच्यासोबत लावावं लागेल. तुका म्हणे मुक्ती. तुकोबराने सांगितलं, माझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, तिच्यासोबत लग्न केल्यामुळे झालं, तिचं नाव मुक्ती आहे. पळत गेली साधक ज्ञानोबरांकडे. ज्ञानोबराय, तुकोबरांची भाषा बदलली हो. आम्ही त्यांना विचारलं, तुमच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते कशामुळे, लग्न केलंय म्हटलंय. कोणत्या मुलीसोबत, मुक्ती नावाची आहे. ज्ञानोबराय, त्यांना जी मुक्ती नावाची मुलगी मिळाली ती आम्हाला नाही का मिळणार. ज्ञानोबरा सांगतात, त्यांना एक मिळाली, मी तुम्हाला अशा 4-4 देतो. किती? तुकोबरांना किती?
तुकोबारांना एक मिळाली, मी तुम्हाला 4 देतो मुक्ती नावाच्याच. पण त्यासाठी काय करावं लागेल? देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी. म्हणजे नामचिंतन ही साधना तुम्हाला मुक्ती सुद्धा देते, सगळं देते महाराज, सगळं देते. मग ऐका, नामचिंतन ही साधना जर सगळं देत असेल, आणि मला असं वाटतं हे सगळं तुकोबारांनी पाहिलंय, हे तुकोबारांनी सगळं जाणले, आणि जाणल्यानंतर तुकोबारांच्या लक्षात आलं की या साधनेपेक्षा दुसरी साधना महत्वाची कोणतीच नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा छाती टोकपणे सांगू लागले, देवा मी तुझंच नामचिंतन करणार. अभंगाचं पहिलं हे सगळं तुकोबारांनी जाणलंय. आणि म्हणून तुकोबारा सांगतात, हरी तुझे नाम गायीन अखंड. महाराज या साधनेचं काय आहे, एकाच मी पहिले बोलून गेलो, नामचिंतन ही साधना अशी आहे की असं एकही कोड नाही. मग ते समाधान असेल, सुख आनंद असेल, मुक्ती असेल, सिद्धी असेल, मोक्ष असेल, तुम्हाला सगळं काही या साधनेने मिळतं, सगळं मिळतं. एकमेव अशी साधना आहे, नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझे चरणी लागू माझे. हे सगळं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल, पण त्यासाठी ती नामचिंतन साधना झाली पाहिजे, नामचिंतन साधना घडली पाहिजे. काय महाराज, समाधान सगळ्यांनाच हवं आहे. तुकोबारा सांगतात, या साधनेचं महत्व सांगत असताना ते म्हणतात, आम्ही ही साधना केली, नामचिंतन साधना केली, परिणाम असा झाला, आम्हाला खायला लाडू सुद्धा आनंदाचे मिळाले, झोपाला गाद्या सुद्धा आनंदाच्या म्हणले, आंघोळीला पाणी सुद्धा आनंदाचं, आम्हाला घालायला कपडे सुद्धा आनंदाची. बोला विठ्ठल विठ्ठल. आपल्याला का मिळत नाही एवढं करून सुद्धा? त्याचं कारण आहे महाराज, आपण परमात्म्याचं आणि सप्ताहाचं संतांचं फक्त अनुकरणच करतो आहोत. अनुकरण, जोपर्यंत आपण अनुकरण करू तोपर्यंत आपली अधोगती निश्चित आहे. संतांचं, श्रीगुरूंचं, देवाचं अनुकरण करण्याच्या भानगडीत पडू नका, त्यांचं अनुसरण करा. विठ्ठल विठ्ठल म्हणायला आपलं नामचिंतन चालू आहे आणि सगळा सोस आपला प्रपंचाचा आहे. तुकोबारा एका ठिकाणी बोलतात, पा कारे घेतलासी सोस तुझं वाटत आहे कैसे. अरे नामचिंतन ही साधना जर तू केली ते सगळंच मिळतंय. तुम्हाला सांगू का, सगळ्यात भयानक प्राणी आहे काळ. कोण? काळ असा प्राणी आहे की ज्या देवाने त्याला कामाला ठेवलंय त्या देवाचा सुद्धा तो न ऐकणार आहे. बोला, ज्या देवाने त्याला कामाला ठेवले ना त्या देवाचा सुद्धा न ऐकणारा काळ. पण तो काळ एकाच ठिकाणी हतबल होतो. नित्य सत्य मीत हरिपाठ जासी त्यासी कविकार न पाहे ज्ञानोबरा बोलतात. विठ्ठल यासाठी महाराज संसाराचा सोस धरून जमत नाही, त्यासाठी परमार्थाचा सोस धरावा लागतो. तुकोबारा खूप खरंच आहोत. तुकोबारा सांगतात, अरे कार्य धरला घेतलासी सोस तुझं वाटत आहे कैसे. तुका म्हणे ऐसे पुढे काही लहाती. काय बोलावं महाराज तुकोबारांनी. तुकोबारा सांगतात, भल्या माणसा तो संसाराचा एवढा का छंद घेतलाय, एवढा छंद तू संसाराचा का धरलाय. अरे संसाराचा छंद धरणाऱ्या माणसा, अरे तुला पुढे काय होणार आहे माहितीये का. अरे पुढे काही लहाजी, ऐसे संत, ऐसे गाणारे, ऐसे वाजवणारे, पुढे काही लहाती. अरे असं शरीर पुढे काही लहाती. अरे असं शरीर तुला पुढे काही मिळणार आहे का. मग करा लाग पाठ,
काय करा, धरा पंढरीची वाट. काय करा, लागपाट करा, लवकर परमार्थ करा. का, जो नाहीच पेट घात पडिला काळाचा. आपलं काय महाराज, म्हणजे आपल्या आयुष्याचं असं आहे, आपले जे सगळे कार्य चालू आहे ते सिंहाच्या जबड्यात चालू आहे. सिंहाने जबडा असा केलेला आहे आणि त्या जबड्यात सगळे म्हणजे कीर्तन, हरिपाठ, सगळं सगळं, लबाड्या, चांगलं सगळं सगळं त्याच्या जबड्यात चालू आहे. माणसाला एक गोष्ट, दोन गोष्टी माणसाला माहिती असायला पाहिजे. आपण मरणार आहोत, एक ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपली अडचण इथे आहे, आपण मरणार आहोत हे सगळ्यांनाच माहिती आहे, लगेच मरणार आहोत हे माहित नाहीये. म्हणून आपण म्हणतो जाऊ पुढच्या वर्षी. आता खरं तर धरा पंढरीची वाट या शब्दाचा अर्थ आहे वारीला जाणे नाही, नामचिंतन करणे हाच त्याचा अर्थ आहे. विठाला म्हणून पहा, ऐका, तुम्हाला समाधान मिळेल, सुख मिळेल, मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल, सगळं मिळेल, पण सोस हा नामचिंतनाचा पाहिजे. म्हणजे छंद. सोस या शब्दाचा अर्थ होतो छंद. आपल्याला छंद तो नाही महाराज. आपल्याला छंद काय, 3 प्रकारचे छंद सांगितले बरं का शास्त्राने. किती? 3 प्रकारचे छंद आहे. एवढं चालतो आणि पुढे चालतो बघा. 3 प्रकारचे छंद आहे. एक जीवाचा, एक संतांचा आणि एक देवाचा, असे 3 छंद आहे. जीवाला कोणता छंद आहे तो काही कीर्तन सांगण्यासारखा नाही, पण काही सांगतो तरी. जीवाला कोणता छंद आहे, माणसं सांगतात, तुकोबराय सांगतात, जीवाला काय एक छंद आहे का? बहुत छंदाचे बहु असे गेले, बहु असे छंद, माणसाला एक छंद नाही महाराज, बहुत जनाचे बहु असे छंद. एक छंद आहे, अनेक छंद आहे. पण म्हणले महाराज एवढे लांबून आली, एक तरी छंद सांगा. सांगण्यासारखे नाही तरी सांगतो एक, बरं का. ऐका, एक तरी छंद सांगा. म्हणजे माणसाला अनेक, जेवढा माणसाला फिरण्याचा छंद नाही, जेवढा माणसाला खाण्याचा छंद नाही, तुकोबाराय सांगतात, मी नाही, तुकोबाराय सांगतात, तेवढा माणसाला लावण्याचा छंद आहे. कळते ना माझं बोलणं? तुकोबाराय सांगतात माणसाला जेवढा फिरण्याचा छंद नाही, जेवढा खाण्याचा छंद नाही, तेवढा लावण्याचा छंद आहे. मी बोलत नाही बरं. मूढजना छंद लावण्याचा, मूढजना पारखितो जाणे अंतरीचा भेद, पारखितो जाणे अंतरीचा भेद, म्हणजे मूर्ख माणसाला कशाचा छंद आहे? लावण्याचा. लावण्याचा. माणसाला कशाचा छंद आहे? जेवढा खाण्याचा नाही, जेवढा फिरण्याचा नाही, तेवढा माणसाला लावण्याचा छंद आहे. काय झालं, आमचे एक मित्र आहेत पहा, आणि त्यांचा मुलगा आहे, जो जन्माचाच अंध आहे. मला लावण्याचा छंद किती पहा, जन्माचाच अंध आहे. अरे हरी नाव आहे त्याचं. मग आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्याकडे गेलो की ती म्हणायचे, बाबा महाराज तुम्ही फिरता तर मग एखादी मुलगी पहा, त्याच्यासारखी पहा. आता बऱ्याच वेळा आग्रह केल्यामुळे मग आता म्हणलं चला त्याला विचारावं तरी तुला मुलगी कशी पाहिजे. ते गेलो मी त्याच्याकडे, म्हणलं अरे हरी लग्न करायचंय. त्याची पहिली रिॲक्शन अशी, मग तसं राहता का? अरे म्हणलं ते ठीक आहे, पण तुला मुलगी तरी, तू स्वतः म्हणजे जन्मताच अंध आहे, तुला मुलगी तरी कशी पाहिजे? त्याने सांगितलं महाराज कशी असो पण दिसायला सुंदर पाहिजे. कशी पाहिजे? दिसायला कशी पाहिजे?
त्याला सांगितलं भल्या माणसात तिघण सुंदर असेल पण तुला दिसली पाहिजे ना आंधळ्या. ती कशी असेल? सुंदरच असेल पण तुला दिसली पाहिजे. महाराज स्वतः अंध आहे पण मुलगी कशी पाहिजे? सुंदर पाहिजे. मूढ जना छंद लावण्याचा हा जीवाचा छंद आहे. संतांचा छंद कोणता आहे? तुकोबाराय सांगतात परमात्म्याचं नामचिंतन हा संतांचा छंद आहे. माझ्या मनाला गोचर माझ्या मनाला गोचर माझ्या माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. लाहो लागला हो लागला आंबेचा लाहो लागला हो लागला आंबेचा लागला हो लागला आंबेचा. हा कुणाचा छंद आहे? काय काय मला बापाची पेन नाही, समाधान सुख मुक्ती मोक्ष हे सगळं मिळेल. त्यासाठी छंद सोस हा नामचिंतनाचा असावा लागतो. लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा खूप गोड प्रमाण आहे तुकोबरायांचं. हा छंद हरीच्या नामाचा छंद हरीच्या नामाचा छंद सुचिरभूत सदा वाचा सुचिरभूत सदा वाचा छंद जिव्हाचा छंद लावण्य आहे. नामचिंतन हा संतांचा छंद आहे. आता देवाचा छंद कोणता आहे? अरे ज्या संतांना देवाचा छंद देवाला अशा संतांचा छंद असतो. ऐका छंद हा सोस हा जो महत्वाचा आहे. आपल्याला सोस कोणता आहे आपल्याला छंद कोणता आहे यावर फळ प्रयोजन अवलंबून आहे. तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल परमतत्वाला ब्रह्म साक्षात्कार करून घ्यायचं असेल तर महाराज सांगतात नामचिंतन साधना एकमेव चांगली आहे. बरं ऐका बरं का. हरी तुझे नाम गायीन अखंड. बरं तुकोबर आहे उठले लगेच ही साधना महत्वाची आहे आणि करा असं आहे का? नाही महाराज. त्यांनी अभ्यास केला. संत एकांती बैसले सकळ ही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सारांश काढिले निवडून. महाराज तुकोबर असेच उठले आणि ही साधना महत्वाची आहे ही साधना सगळ्यांनी केली पाहिजे असं अजिबात नाही. अभ्यास केला. सकळ संत मंडळी अशी बसले मीटिंग बसली. सगळे धर्म ग्रंथ सगळे समोर ठेवले सगळे पाहिले आणि सगळे ग्रंथ पाहिल्यानंतर सगळ्यांच्या एक लक्षात आलं की ते एक श्रीहरीचे नाम सकळ पातका करी भस्म. अरे नामचिंतन ही साधना महत्वाची आहे असं कळाल्यानंतर तुकोबाराय मीटिंग मधून उभे राहिले आणि सांगितलंय का संत मंडळींनो
हे सगळं पाहिलं असतं असं माझं मत आहे की नामचिंतन ही साधना सगळ्यात महत्वाची आहे. तुमचं काय म्हणणं आहे यावर? तुमचं मत काय आहे? आता तुकोबरांनी असं बोलल्यावर बाकी संत काय म्हणतील हो? नाही, तुकोबरा आहे, जी साधना तुम्ही पुढे येतात त्या साधनेला आमचा पाठिंबा आहे. हे तुकोबारा होते. तुकोबरांनी सांगितलं कोरडा पाठिंबा नका देऊ, मला कोरडा पाठिंबा नकोय, काय करा सह्या करा. ही साधना जर महत्वाची आहे असं तुम्हाला वाटत असेल तर सह्या करा. महाराज तुकोबरांनी सकळ संतांच्या सह्या घेतल्या. सह्या घेतल्यानंतर तुकोबरांनी त्या फाईलीवर शिक्का मारला. एकंदरीत शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. एवढा अभ्यास करा केला. आणि त्यानंतर आणि इथून पुढची तुकोबरांची भाषा वेगळी, आम्ही नामाचे धारक असं बोलतात. नेनो प्रकार अनेक सर्व भावेक, विठ्ठलची प्रमाण बिना अभ्यासाचं नाही. हे सगळ्यांनी मते झालंय. विठ्ठल काय करते ही कथा? कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम तेथेच उत्तम, चरणरज वंदिता. महाराज कथा पवित्र आहे. परमात्म्याचं नामचिंतन पवित्र आहे, पवित्र करतं आणि दुसऱ्याला पवित्र करून आपली पवित्रता अबाधित ठेवते. पहा, परंपरेने आलेलं उदाहरण आहे, सगळ्यांना ठाऊक आहे पण मी सांगतो, पहा तुम्हाला पटेल. काही गोष्टी अशा असतात महाराज, त्या पवित्र असतात पण दुसऱ्याला पवित्र करण्याच्या योगा आपण स्वतः अपवित्र होतात. जशी गंगा आहे, चंद्रभागा आहे, पवित्र आहे. चंद्रभागेचं पाणी पवित्र आहे, ते आपल्याला पवित्र करतं. पण आपल्यासारखे पापी तिथे स्नान करायला गेलं ते आपल्याला शुद्ध करते पण स्वतः अपवित्र होते. मग तिला पवित्र होण्याकरता पुन्हा संतांकडे जावं लागतं. हा भाग वेगळा आहे, मला हे बोलायचं नाहीये. पण लक्षात घ्या, काही गोष्टी अशा आहेत की दुसऱ्याला पवित्र करतात, स्वतः अपवित्र होतात. पण माझी नामचिंतन ही एकमेव साधना अशी आहे, दुसऱ्याला पवित्र करून आपली पवित्रता अबाधित ठेवत आहे. वैकुंठवासी घुलेबाबा हे उदाहरण सांगायचे. ते म्हणतात जगात काही गोष्टी पवित्र आहे पण दुसऱ्याला पवित्र करण्याच्या योगाने आणि दुसऱ्याला पवित्र करण्याच्या भानगडीला पडल्यानंतर स्वतः अपवित्र झाल्यात. अशा वस्तू आहेत. ऐका, आणि यावर मारुती बाबा कुरेकर खूप गोड उदाहरण सांगतात, नेहमी सांगतात, तुमच्या लक्षात येईल. पहा, मारुती बाबा सांगतात काही गोष्टी पवित्र आहे पण दुसऱ्याला पवित्र करण्याच्या आणि भानगडीमध्ये पडले आणि स्वतः अपवित्र झालेत. पण ऐका आता, ते म्हणतात काय झालं, दोन दारू पिणारी माणसं, काय दोन दारू पिणारी माणसं दारू पिऊन फुल झाली. तुकोबरांच्या भाष्यात जर बोलायचं झालं तर मध्ये मातली ती नागवेची नाचे, अनुचित वाचे बडबडे. दारू पिले, फुल तिकडे पिलेत, तिकडे फाट्यावर पिलेत, इथं गावात भेटत नाही म्हणून तिकडे गेले. चला, उदाहरण चांगलं आहे का? आणि फुल झाल्यानंतर ते बडबड करू लागले. दोघंच होती. आता गावाच्या दिशेने आपल्या गावामध्ये येण्याकरता निघाले. येत असताना चांगली चढली मळे, चढल्यामुळे एकाने शर्टच काढून टाकला. दोघांपैकी एकाने शर्ट काढून टाकला. याने काढला म्हणून त्याने काढला. आणखी थोडीशी पुढे आले. थोडीशी पुढे आल्यानंतर एकाने बनियान सुद्धा काढली. याने काढली म्हणून त्याने काढली. आता गावाच्या जवळ आले. म्हणजे जोडवाडी ना, जोडवाडीच्या थोडस मागे. आणि तिथे आल्यानंतर एकाने पॅन्ट सुद्धा काढली. याने काढली म्हणून एका दृष्टांत चांगला आहे का सिद्धांत पटण्याकरता. याने काढली म्हणून त्याने काढली. गणेश महाराज आता जोडवाडीत घुसलेत. आता त्यांच्या अंगावर किती वस्त्र शिल्लक आहे तुम्हाला माहिती आहे? किती? एकच. तिथे आल्यानंतर एकाने तेही वस्त्र काढून टाकलं. उघडा बम झाला. सोबतचा म्हणला, मुलखा तुला लाज वाटते का? लोक काय म्हणतील, अरे मारतील. त्याने विचारलं काय करू? कपडे घाल. त्याने सांगितलं कपडे मागेच आहे. कपडे नाही. सोबतचा म्हणला माझे घे. हा दृष्टांत, हे महत्वाचं इथे. सोबतचा काय म्हणला? माझे घे. याच्याकडे किती शिल्लक होते? मला तेच सांगायचंय. मारुती बाबा सांगतात याने याचं वस्त्र देऊन त्याचा अंग झाकण्याचा प्रयत्न केला पण स्वतः उघडा झाला. तशी बाकी, पण माझं नामचिंतन तसं नाही. ते पवित्र आहे आणि पवित्र करण्याचं सामर्थ्य ठेवतंय, दुसऱ्याला पवित्र करून आपली पवित्रता अबाधित ठेवतंय. आणि म्हणून हरी तुझे नाम खाईन अखंड, यावीन पाखंड नेणे काही. पण एवढी इच्छा आहे
या नामचिंतन साधनेविषयी अंतःकरणामध्ये विश्वास असला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात अंतरी विश्वास. महाराज ही साधना सगळं काही देईल, पण हा महत्वाचा शब्द आहे. नामचिंतन सोपं आहे, सगळं खरं आहे बरं का, पण नित्य सत्य मीत हे लक्षात ठेवणं. लक्षात ठेवा काय आहे, नामचिंतन साधना जेव्हा जेव्हा सोपे सांगितले तेव्हा काही अटी घातल्यात. मग त्यामध्ये प्रेम असेल, त्यामध्ये भाव असेल, त्यामध्ये नित्य तरी असेल. बघा अंतरी विश्वास. नामचिंतन साधना सगळं काही देते, पण त्या साधनेविषयी अंतःकरणामध्ये विश्वास, अंतःकरणामध्ये प्रेम आणि अंतःकरणामध्ये भाव असणं अत्यंत महत्वाचं आहे. एक गोड गीत आहे पहा, पण शब्द खूप छान आहे. ते म्हणतात परमात्म्याविषयी जर तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वास असेल तर परमात्मा तुमचं सगळं काम करेल. भाव आणि विश्वास असला पाहिजे. खूप गोड आहे. आपले 10 मिनिटं राहिलेत म्हणून म्हणण्याचं धाडस करतोय. हा तेरा साथ निभाएगा, तेरा साथ निभाएगा, विश्वास जरूरी है, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है. देव परमात्मा तुमचं सगळं काही करेल, पण त्याच्या नामचिंतनाविषयी आम्ही परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये विश्वास प्रेम असलं पाहिजे. काय प्रेम महाराज गोपिकांचं होतं, मला वेळ नाही. काय प्रेम संतांचं देवाविषयी होता, विश्वास होता महाराज. त्या महाभारतातील शेवटचा प्रसंग आहे. काय प्रेम असावा. ते शिशुपालाचं शिरधडा वेगळं केलं परमात्म्याने. यज्ञ होता आणि शेवटचा यज्ञ मग त्याचा पूजेचा मान सन्मान कृष्ण परमात्म्याला दिला आणि ते शिशुपालाला पटेना. काय म्हणले, या काळ्याला ज्या आईचा पत्ता नाही, बापाचा पत्ता नाही, तुम्ही याला पूजेचा मान देताय म्हटले. राग आला, सगळे पांडव मारण्याकरता उठले. काय बोलतोस तू देवाला. परमात्म्याने सगळ्यांना खाली बसवलं. माझ्या आत्याचा मुलगा आहे म्हणले, मी तिला वचन दिलंय, त्याचं जरा अजून बाकी आहे, त्याला बोलू द्या, तुम्ही बसा. त्याने 100 शिव्या दिल्या, बऱ्याच दिल्या. नंतर परमात्म्याने सुदर्शन चक्र काढलं. मला प्रेम सांगायचं कसं असलं पाहिजे. सुदर्शन चक्र काढलं आणि शिरधडा वेगळं केलं. ते सुदर्शन चक्र स्पीडने फिरल्यामुळे परमात्म्याच्या बोटाला लागलं आणि रक्त निघालं. असं वर्णन आहे. एका संतांनी खूप गोड वर्णन केलंय. चक्र फिरल्यामुळे बोटातून रक्त निघालं. ते रक्त तिथे बसलेल्या पांडवांनी, कौरवांनी सगळ्यांनीच पाहिलं. परमात्म्याच्या 16,108 तिथेच होत्या, यज्ञ होता, सगळ्या आलेल्या होत्या. सगळ्यांनी ते रक्त पाहिलं. आवाज एकच उठला, वाचवा, धावा, डॉक्टर बोलवा, वैद्य बोलवा, अरे कुणीतरी बांधणं करता पहा, असा आवाज तिथे होता. एक संत खूप गोड वर्णन करतात. शोक सत्यभामा कियो रुक्मणी रोये धाये, बांधन को पट्ट खोजती पटरानी अकुलाय.
शोक सत्यभामा कियो, ते रक्त पाहिलं आणि सत्यभामा रडायला लागली. शोक सत्यभामा कियो रुक्मणी रोये धाये. रुक्मणी माता रडती आहे आणि काहीतरी बांधण्याकरता पाहतीये. रुक्मणी रोये धाये बांधन को पट्ट खोजती पट्टराणी अकुलाय. सगळ्याच्या सगळ्या 16,000 एकशे 8 पाहू लागल्या. सगळ्याची धावपळ चालू आहे. अरे कोणीतरी वैद्य बोलवा, डॉक्टर बोलवा. पण त्या सभेमध्ये माझी द्रौपदी होती. पहा कोण होती. और इतने में देवी द्रौपदी ने जो देखा यदुवीर, उंगली बांधन को तुरत फाडा अपना चीर. त्या सभेमध्ये कोण होती. द्रौपदी माता होती ना. ती धावा वाचवा, डॉक्टर वैद्य काहीच नाही. रक्त पाहिल्याबरोबर चीर म्हणजे साडी फाडली आणि परमात्म्याच्या बोटाला बांधायला लागले. त्यावेळेस परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. देवी अरे तू काय केलंयस, नवी साडी फाडलीस एवढ्याशा रक्तासाठी. त्यावेळेस देवी द्रौपदी म्हणते हे प्रभू, अरे मैंने कहा फाडा चीर. चीर म्हणजे साडी. द्रौपदी म्हणते हे प्रभू मैंने कहा फाडा चीर, पीर देखा धीर. पीर म्हणजे पिडा, अधीर म्हणजे रक्त. अरे द्रौपदी म्हणते देवा, माझ्या साडीने तुझं ते रक्त पाहिलं, तुझी पीडा पाहिली आणि साडी स्वतःहून तुझ्याकडे आली. आता प्रेमाची परिभाषा पुढे, त्याला प्रेम म्हणतात बरं का. प्रेम ह्या शब्दाचा खरा अर्थ तो आहे. आता महाराज परमात्मा रडायला लागले. देवी तू विनाकारण केलं, कशाला करायची काही गरज नव्हती. त्यावेळेस द्रौपदी माता सांगते देवा, अरे तू एवढ्यासाठी हे करायला लागला. अरे तुझ्या पुढे साडी काय चीज आहे. हे मेरे प्यारे घनश्याम, यदि काम आवे आपके तो काढ़ू नसों को, ये तो रेशम के धागे हैं. विठाला द्रौपदीने सांगितलं देवा तुझ्यासाठी साडी काय चीज आहे. अरे तुझ्यासाठी लागेल तर मी माझ्या नसा करायला तयार आहे. याला प्रेमाची परिभाषा. प्रेम या शब्दाचा अर्थ हाच आहे. माझ्याकडून तू काय घेऊ शकतो, तुझ्याकडून मला काय मिळेल, ही प्रेमाची परिभाषाच नाही. ही चुकीची आहे. विठाला विठाला. आणि मग असा जर विश्वास, असं जर प्रेम असेल तर महाराज सांगतात तुम्हाला जे पाहिजे ती या साधनेने मिळेल. तुकोबारांची तुकोबारा सांगतात देवा अंतकरणामध्ये विश्वास आहे, सगळं काही आहे. पण आता वेळ फक्त 6 ते 7 मिनिटाचा राहिल्यामुळे मला नाही का या साधनेमध्ये आनंद मिळवायचा आहे. या साधनेमध्ये आनंद मिळावा यासाठी महाराज श्रीगुरु साधू आणि संत यांच्या संगतीची फार महत्वाची भूमिका आहे. त्या संतांच्या संगत तुका म्हणे आता देई. शेवट म्हणा बरं मी देईल म्हणा ना, काय अडचण नाही, वेळ कमी असल्यामुळे मी करतोय. तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामी रंग भरो म्हणा. कशासाठी संत संग तुम्हाला पाहिजे म्हणले, तुमच्या नामचिंतनामध्ये रंग मिळवण्याकरता, त्यामध्ये रंग येईल. ऐका, संतांचा संघ कशासाठी, श्रीगुरूंचा संघ कशासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या टायमाच्या आत मला हे सांगायचंय. एवढंच नाही, महाराज पुराण वेद शास्त्र वेद सांगतो श्रीगुरुम एव अधिगच्छत. म्हणजे तुम्ही श्रीगुरूंकडे संतांकडे गेलंच पाहिजे. त्यांच्याकडे गेल्याशिवाय तुम्हाला अरे ते ज्ञान पैगा बरावे, जरी म्हणे आठी आणावे तरी संतया भजावे सर्वस्वसी. काय करतात संत श्रीगुरु महाराज. संत काय करतात नाही, तुकोबरायचं एक प्रमाण आहे. तुकोबराय सांगतात ज्या गावामध्ये संत राहतात ना, काय करतात नाही, ज्या गावात संत राहतात जेथे वसती हरीचे दास, पुण्य पिके पापा नाश. म्हणून तुम्ही पहा आमचे दाजी सोबत आले, ते आलेल्या म्हटलं काय प्रसन्न वातावरण आहे का, ते असं उगच राहतंय. प्रसन्न वातावरण राहण्यासाठी साधू श्रीगुरु त्या गावामध्ये त्यांचं राहणं गरजेचं आहे. आणि जिथे श्रीगुरु संत राहतात महाराज सांगतात तेथे वसती हरीचे, जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नाश. महाराज एवढंच नाही, तुकोबारा सांगतात ज्या गावामध्ये श्रीगुरु संत राहतात त्या गावाला कोणत्याच प्रकारची चिंता करायची गरज नाही. चिंता नाही गावी विष्णुदासाची. का? कारण तिथे कायम नामचिंतनाचा जे जेकार होत असतो. लक्षात घ्या. आणखी सांगेल पहा का संतांचा संग करावा, एवढं सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका काय आहे, साधूच्या श्रीगुरूंच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर ते कृपा करतात. साधू संत कृपा करतात. 4 प्रकारे कृपा आहे. अनेक प्रकारची कृपा मी 4 प्रकार सांगेल आहे. संतांची पहिली कृपा आहे शब्द कृपा. त्यांच्या संगतीत जर गेले तर शब्द कृपा करतात. संतांची दुसरी कृपा आहे स्पर्श कृपा. तिसरी आहे दृष्टी कृपा.
आणि चौथी आहे संकल्प कृपा. संतांच्या कृपा आहेत. संत महाराज उठा लागे भारी आता हरिमुखे म्हणा, ही शब्द कृपाच आहे. याने जर काम झालं नाही तर पुढची कृपा आहे दृष्टी कृपा. संत कृपा काटाक्ष निहाळिले आपुल्या पदी बैसविले. संतांच्या नजरेमध्ये ताकद आहे महाराज. काय कासव आहे ना, कासव कासव माहिती सगळ्यांना. कासव मादी कासवीन. कासवीन असा प्राणी आहे की तिला स्तन इंद्रिय नाही. तिला जर स्तन इंद्रिय नाही तर ती बाळाचं पालन पोषण करते कसं आहे. तर माऊली ज्ञानोबा सांगतात कासविनीचे बाळ वाढे कृपादृष्टी. लक्षात घ्या, सामान्य प्राण्याच्या नजरेत जर एवढी ताकद असेल तर श्रीगुरु संतांच्या नजरेत किती ताकद असेल. दृष्टी कृपा आहे. याने जर काम झालं नाही तर संतांची तिसरी कृपा आहे स्पर्श कृपा. कुणावर झाली का? अनेक जण आहेत, अनेक उदाहरणं आहेत. त्या अंबाजोगाईला एक चैत्रपाळ नावाचा राजा राहत होता. कोणता? चैत्रपाळ नावाचा. चांगला होता, धर्मात्मा होता, धर्माचं आचरण करणारा होता. पण त्याने सांगितलं म्हणजे हे सगळे साधू लोक फिरतात गावोगावी, हे खरोखरच साधू आहे की खाण्याकरता, हे पाहावं. म्हणून त्या अंबाजोगाईला जो कोणी साधू येईल तो राजा त्या साधूची परीक्षा घ्यायचा. आणि परीक्षा काय? त्याच्याकडे घोडा होता. त्या राजाकडे घोडा होता. जो साधू आला की त्याला तो सांगायचा घोड्यावर बसायचं, ब्रह्मसमाधी लावून दाखवायची, जमलं नाही तर टिकवानी पावडं घ्यायचं आणि धरण खोदायचं. त्या अंबाजोगाईमध्ये एवढं खोल धरण आहे महाराज, ते काय रोजगार आम्हीतून नाही झालेलं, ते सगळं साधू मंडळीने खोदलेलं आहे. हाच प्रश्न असायचा, रिकमे में पाव ब्रह्म बताव नाही तो लो टिकाव. इथे समाधी हिमालयात जाऊन समाधी लागेल, घोड्यावर बसून समाधी लागते काय. पण त्याच गावामध्ये अंबाजोगाईमध्ये मुकुंदराज स्वामी या नावाचे साधू आले आहेत. मुकुंदराज स्वामी म्हणजे माऊली ज्ञानोबा यांच्या अगोदरचे मराठी आद्यकवी आहे. मुकुंदराज स्वामी त्या राज्यामध्ये आले. हाच प्रश्न राजाने केला, महाराज घोड्यावर बसायचं, ब्रह्मसमाधी लावून दाखवायची, नाही जमलं तर टिकवून पावडं घ्यायचं, धरण खोदायचं. मुकुंदराज स्वामीने सांगितलं राजा आता घोड्यावर मी नाही, घोड्यावर तू बसायचं. मुकुंदराज स्वामींनी त्या राजाला घोड्यावर बसवलं आणि घोड्याला फक्त स्पर्श केला तर महाराज घोडाही आणि तो राजाही 6 महिने समाधीला गेलेत. संतांच्या स्पर्शामध्ये ताकद आहे. 6 महिन्यानंतर तो घोडा मरण पावला. राजाची समाधी उत्थान झाली, पण जो घोडा होता तो मरण पावला. तोच घोडा पुढे रेडा झाला आणि तो माऊली ज्ञानोबांनी वदवला. ही ताकद जर कुणाची असेल तर संतांच्या स्पर्शाची आहे. संतांची चौथी कृपा आहे संकल्प कृपा. झालं माझं कीर्तना, एक लक्षात घ्या, सिद्धांत आहे. संतांची चौथी कृपा आहे संकल्प कृपा. कुणावर झालंय का? झाली महाराज. हैबत बाबा माहिती आहे? हैबत बाबा असा वारकरी नाही, माता हैबत बाबा माहित नाही असं. आणि ज्याला हैबत बाबा माहित नाही तो वारकरीच नाही. गणेश महाराज हैबत बाबा. हैबत बाबा राजस्थानमध्ये एका राजाकडे सेनापती या पदावर होते. माऊली ज्ञानोबांची कीर्ती ते ऐकून होते, सामर्थ्य ऐकून होते. म्हणून माऊली ज्ञानोबांच्या समाधीचं दर्शन घ्यावं हा उद्देश, ही उत्कंठा त्यांच्या अंतकरणामध्ये होती. पण राजाला म्हणायची हिंमत होत नव्हती. एक दिवस हैबत बाबांनी हिंमत केली, विनंती केली, मला आळंदी क्षेत्रासाठी जायचं आहे. राजा धर्मात्मा असल्यामुळे राजाने परवानगी दिली. एक उंट दिला, काही धन सोबत दिलं आणि जावं सांगितलं. हैबत बाबा राजस्थानवरून आता महाराष्ट्राकरता निघालेत. पण त्या राजस्थानमध्ये एक छोटंसं राज्य होतं, भिल्ल समाजाचं राजा. त्याला मुलगा होत नव्हता म्हणून त्याने देवीला नवस केला, मला जर मुलगा प्राप्त झाला तर मी नरबळी देईल. काय देईल? नरबळी देईल, नरबळी. हैबत बाबाचं दुर्भाग्य असं, त्याच राज्यातून हैबत बाबा येत होते. त्या सैनिकांनी पाहिलं या माणसासारखा नरबळी दुसरा नाही, कारण ते फोटो जर पाहिला महाराज तर शरीर चांगलं धष्टपुष्ट आहे. म्हणून हैबत बाबाला महाराज खाली ओढवून घेतलं, ते धन हिसकावून घेतलं आणि काळा कोठारीमध्ये बंद केलं. ऐका आता, हैबत बाबाला कोठारीमध्ये बंद केल्यानंतर हैबत बाबाच्या लक्षात आलं की मला पकडलं कशासाठी. उद्या सकाळी देवी समोर माझा बळी जाणार आहे. असं ज्यावेळेस हैबत बाबाला लक्षात आलं, हैबत बाबा रडायला लागले. खूप गोड त्याच्या प्रसंग आलेला आहे, त्यांच्या जीवनातील प्रसंग. हैबत बाबा रडायला लागले आणि हैबत बाबा रडत असताना हैबत बाबांनी रडता रडता माऊली ज्ञानोबाला आवाज दिला, आई तुमच्या दर्शनाची उत्कंठा माझ्या अंतकरणात होती, तुमच्या दर्शनासाठी मी निघालो आहे, पण मी संकटात सापडलेलो आहे. आई या संकटातून जर मला तुम्ही सोडवलं तर जीवनभर तुमचे पाय सोडणार नाही. माऊली ज्ञानोबा रात्री त्या राजाच्या स्वप्नात गेले, राजा सोडून दे,
सज्जन माणूस आहे. राजाला असं वाटलं स्वप्न असेल. राजा पुन्हा झोपला. पण लक्षात घ्या, जे माऊली ज्ञानोबा कधीच कुणावर रागवले नाही ते माऊली ज्ञानोबा रागवतात. राजा, ज्या पुत्र प्राप्तीमुळे तू एवढा उन्नत झाल्या, लक्षात ठेव, त्या साधूला जर त्रास झाला तर तुझा मुलगा जिवंत राहणार नाही. राजा गडबडीने जागा झाला आणि हैबत बाबाला मोकळं केलं. माझा दृष्टांत संपला. आता सिद्धांताकडे या. एक लक्षात घ्या, हैबत बाबा राजस्थानमध्ये, माऊली ज्ञानोबराय आळंदीमध्ये. माऊली ज्ञानोबरायच्या वयाचं आणि हैबत बाबाच्या वयाचं अंतर जर पाहिलं तर 300-350 वर्षाचं अंतर आहे. हैबत बाबाच्या राजस्थानमध्ये आहे, त्या राजस्थानचं आणि महाराष्ट्रामधील पुणे आळंदी याचं किलोमीटरचं अंतर पाहिलं तर 1200-1400 किलोमीटरचं अंतर आहे. एवढं वयाचं अंतर असताना, एवढं मोठं किलोमीटरचं अंतर असताना हैबत बाबांनी तिथून आवाज दिला आणि माऊली ज्ञानोबरायांनी संकल्पाने तो पूर्ण केला. याला संतांची संकल्प कृपा म्हणतात. संतांचा संग कशासाठी करावा तर संत 4 कृपा करतात. म्हणून तुका म्हणे आता देई संत संग. तुकोबाराय सांगतात, या नामचिंतन साधनेमध्ये आनंद प्राप्त व्हावा यासाठी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय संतांच्या संघाची अपेक्षा करतात. संत संग,
हरी तुझे नाम गायीन अखंड यावेन पाखंड नेने काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची दे तुका म्हणे आता दे संत संग तुझे नामी रंग भ्रमणा अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची दे. ठराविक वेळामध्ये मी थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते माझे गुरुवर्य सर्वदर्शनाचार्य विठ्ठल महाराज शास्त्री चनघटे यांचं म्हणून ग्रहण करा. जे चुकीचे शब्द माझ्या वाणीद्वारे निघाले असतील ते माझे मला परत करा. खरं तर आदरणीय शास्त्री बाबा इथे उपस्थित आहे, आमचे प्रिय मित्र उद्धवजी महाराज, आणि तुम्ही सर्व संत महंत इथे उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलणं जरा काही अवघडच होतं, पण शास्त्री बाबांची कृपा, परमपूज्य ब्रह्मलीन निगमानंद बाबांची कृपा आणि त्यांची कृपा असल्यामुळे, संतांची कृपा मी आत्ताच सांगून गेलो, कृपा असल्यानंतर काहीच कमतरता नाही. आणि तुमच्यापुढे बोलण्याचं धाडस त्यांच्या कृपेमुळेच मला प्राप्त झालं. आणि या कार्यक्रमामध्ये खरं तर माझं येण्याचं भाग्य आमचे आदरणीय प्रेमत्र उद्धवजी महाराज यांच्यामुळे इथे येण्याचं योग आहे. आजची ज्यांची सेवा आहे, कीर्तनाची सेवा ज्यांनी घेतली आहे, आदरणीय आमचे ज्ञानेश्वर दादा शिंगटे ना, ज्ञानेश्वर दादा शिंगटे यांनी ही आजची सेवा घेतलेली आहे. आणि तसं जर पाहिलं महाराज, इकडे बीड भागामध्ये कीर्तन करण्याचा आनंद काही वेगळा आहे. आता आमच्याकडे कीर्तन होतात पण मजा नसते. तुम्ही म्हणता कीर्तन तर मजा नसते, काय आहे महाराज, ही मजा असावी लागते. फक्त कीर्तन सांगून बी जमत नाही. ही सगळे गायन वादक सगळं एवढं सगळं असून महाराज ऐकणारे चांगले असले पाहिजे. एवढं सगळं असून सिस्टम, मी इकडे आलो म्हणजे गेवराच्या पुढे निघालो की मला सिस्टमचं ताणच नसतो महाराज. म्हणजे पाण्याची गरज नाही त्यांच्याकडे. आता इकडे माथुरी वगैरे त्या गडावर इकडे इथं समोर गेलेलो मी 2-3 ठिकाणी, तर सिस्टम इथे कीर्तन करण्याचा आनंद, सगळे टाळकरी सगळे आणि सगळे सुज्ञ मंडळी असल्यामुळे. आणि मला काही जणांकडून कळलं की इथे जरा म्हणजे भक्तिविरहित ज्ञानाच्या विरहित गोष्टी करू नका. हां, आता मी सुज्ञ नाही, मला दुसऱ्या गोष्टी येतच नाही महाराज. काही त्या लोकांच्या अपेक्षा जरी असल्या तर ते पूर्ण होत नाही माझ्याकडून, जसे परंपरेने आलेले आहेत. म्हणून तुम्ही सगळं श्रोतूवर्ग इथे उपस्थित आहात. खरं तर धन्य आहात महाराज. मी मागे सांगून गेलो की ज्या गावामध्ये संत साधू श्रीगुरू राहतात त्या गावाला कोणत्याच प्रकारची चिंता करायची गरज नाही. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आवर्जून असलेले पंचक्रोशी सर्व, जोडगाव असेल, नारायणवाडी, जोडवाडी असेल, नारायणवाडी असेल, भगवान नगर असेल, शास्त्री नगर असेल, आणि आधी करून सर्व आजूबाजूच्या खेड्यातील आलेले सर्व मंडळे, पुरुष वर्ग जरी कमी असले तरी महिला मंडळ खूप संख्येने आहे. आणि इथेच नाही महाराज, महिला मंडळ कोणत्याही कार्यक्रमामध्ये संख्येनेच असतात. त्याचं अंतकरण महाराज जरा भावनिक आहे, लगेच खेचल्या जातं महाराज. मला बोलायचं नाही काय आहे, मी कीर्तन टाईम टू टाईम असतं. हां, 8:15ला सुरू झालेलं म्हणून मी थोडंसं पुढे गेलो बरं का, कृपा करा. हां, आणि म्हणून महिला मंडळ मोठ्या संख्येने. हा, महिला मंडळ असे महाराज, तुम्ही काकडा असो तरी ते जास्तच असतात पुरुषापेक्षा. भजन असलं, गाथा भजन असो, कीर्तन असो, हरिपाठ असो, नव्हे लग्न जरी असलं तरी ते जास्तच आहे. म्हणजे ते व्यावहारिक कार्यक्रमात पुढे असतात असं नाही, ते आध्यात्मिक कार्यात सुद्धा मोठ्या संख्येने तन मन धनाने असतात. फक्त शरीराची ते असतात असं नाही. एवढंच नाही, काय आहे, त्यांना एक देवाने एक दिलेलं आहे, देणगी दिलेली, ती भाव, ती श्रद्धा. म्हणून महाराज, आणि एक माणसं कीर्तन संपलं, जे विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली झालं की लगे उठायची गडबड करतात. पण महिला मंडळाचं अजिबात नसतं. जय विठ्ठल पुंडलिकवरदा गजर होईपर्यंत कोणतीच महिला जागा सोडत, कुठल्याच गावातली नाही, इथली सांगत नाही मी, कोणत्याच गावातली सोडित नाही. म्हणजे कीर्तनकार महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कोणतीच महिला घरी जात महाराज. कोरडं नाही, दक्षिणा ठेवल्याशिवाय सुद्धा जात नाही कोणी. काय कोणत्याच इथलं सांगत नाही मी, सगळ्याच महिला. चला असो, नाही भाव असतो, प्रेम असतं, श्रद्धा असतं. अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची देई. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांच्यामुळे रंग येतो, सर्वच आदरणीय पूजनीय गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, सर्व उपस्थित संत महंत, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. गोड सिस्टम आहे, त्यांचेही त्या दादाच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी सेवा घेतली आमचे ज्ञानेश्वर दादा, त्यांचेही चरणी नतमस्तक होईल. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. अधिक वेळ न घेता सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर